चेक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी चषक कुंभर्डे सेमीफायनल नंबर 1 वाडेकर अगेन्स्ट मानेरे. व्हेरी फर्स्ट बॉल, लॉंग ऑनला चेंडू आणि थेट चाललाय सीमारेषा पार. दमदार सुरुवात, पहिला षटकार विशाल भोईरचा बॅटमधून. मॅचेस मध्ये सलग धमाकेदार त्याचा खेळ आणि तीच इनिंग कंटिन्यू करत असताना वन मो लॉंग ऑफला फिल्डर. ओ काय चांगला प्रयत्न प्रणित पाटीलचा. अंपायरचा डिसिजन काय असेल याकडे आमचंही लक्ष. ऑलरेडी बाहेर उभा होता प्रणित, त्यामुळे इथे येतोय तो षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार विशाल भोईरचा बॅट मधून. इरादे स्पष्ट आहेत. 12 वरती धाव फलक पहिल्या 2 बॉल वरती. सुरुवात दमदार. बॅक ऑफ द हँड वळवलाय अगेन्स्ट द स्पिन मिड विकेटला. तिसरा धमाका षटकार. सुसाट सुटलाय टॉप गिअर मध्ये बॅटिंग विशाल. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सिंगल इथे आपण बघत आहोत. ओ सेकंडचा प्रयत्न होतोय, मिस फील्ड झाली. 9 सेकंडला तो रनआउटची संधी. बॅट्समन सेफ फाईटचा वेगाने आपण बघत आहोत पोहोचलेले आहेत. अंपायरचा कोणता इशारा नाही. धावा मिळत असताना 2. 20 वरती धाव फलक. हाय स्कोर मॅचचे संकेत दिलेले आहेत मानेरेचा विशालने. पहिल्या 4 बॉल वरती 3 षटकार 1 डबल. ग्रे स्टार्ट फ्लाइंग. ओ वाढवा बॅटने मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेचण्याचा इज व्हाईट बॉल. बराच बाहेर इथे आपण बघत आहोत चेंडू जात असताना कपिलचा. स्कोर मॉस ऑन 21. 4 बॉल मध्ये पहिल्या 21 वरती धाव फलक सजवलाय मसोबा मानेरेचं विशाल भोईरने. बाहेरून आतमध्ये आणलाय, ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार. चौकार. पंचवीस वरती धाव फलक. हो सॉफ्ट हँड इथे स्ट्रेअर केलाय कव्हर्स मध्ये. सिंगल सहजरित्या मिळते विशाल भोईरकडे असेल. स्ट्राईक. पहिलं षटक राहील मानेरेच्या बाजूने, कारण ज्या षटकामध्ये आलेल्या आहेत 26 धावा आफ्टर फर्स्ट ओव्हर 26 4 रन मसोबा मानेरे. डावखुरी हाताचा गोलंदाज होता समोर. डावखुरी हाताचा फलंदाज. ते ऍडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये घेत असताना विशाल भोईर. फायदा होतो तुमचा बॅटिंग ऑर्डर मध्ये 1 ते 2 किमान जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर असतात. तुमच्या गोलंदाजीमध्ये बॉलिंग मध्ये जेव्हा जेव्हा
1 ते 2 लेफ्ट हँडर असतात. या गोष्टींचा फायदा होतोच तुम्हाला. तो फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण कपिल डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज विशालने दमदार सुरुवात केलेली आहे. धावा आहेत त्या 26-26. एज आहे मागे बॉल, सिद्धूने उडवलाय पण थर्ड मॅनचा फिल्डर येत होता मागे, त्यामुळे पोहोचू शकला नाही. मिळते 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावा फलकावरती आपण बघत आहोत सध्या 27 धावा. विशालने तर सुरुवात करून दिली आहे. हरीश असेल आता स्ट्रायकिंग एंडला. पहिला डाव इरादे स्पष्ट आहे, जितक्या जास्त धावा होतील वाडेकरच्या समोर आपण तितकंच प्रेशर क्रिएट करणार आहोत. बॅकवर्ड पॉइंटला आतमध्ये आणलंय, डीप मध्ये स्वीपर कव्हर लॉंग ऑफ. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर सरकतोय स्क्वेअर लेग मध्ये. मिड विकेटचा फिल्डर येत असताना अगदी आई गावदेवी स्टँडच्या बाजूला लॉंग ऑन मध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळेल हरीश भोईरसाठी. हा ट्रॅप आपण बघत आहोत. सत्तावीस धावा. अतुल स्लाइस केला बॉलला, डीप मध्ये फिल्डर कपिल पाटील आहे. थ्रो येतो ॲक्युरेट, मिळते ती 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावा फलकावरती आपण बघत आहोत त्या 6 सध्या 28. पहिल्या 2 बॉलवरती आपण बघतोय येत असताना 2 धावा सिंगल. विशाल भोईर आक्रमक सुरुवातीलाच आहे. खूप चांगली बॅट त्याची बोलत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या 2 मॅचेस मध्ये चांगली सुरुवात. स्वीट सीटचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ऑप्शनचा बराच बाहेर होता बॉल, पण इथे कनेक्शन चेंडू आणि बॅटचं झालं नाही. 28 वरती धाव फलक. मागच्या मॅच मध्ये 48 धावा वाडेकरने चेस केलेल्या आहेत, त्यामुळे 50+ स्कोर उभारण्याचा प्रयत्न जरूर करतील मसोबा माणेरेचे फलंदाज. पिच होता, ड्राईव्ह केलाय सॉफ्ट हँडेड लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर उपस्थित. सर्वेशने चांगली फिल्डिंग केली आहे. थ्रो येतो ॲक्युरेट, मिळते ती 1 धाव आणि एका धावेचा साह्यानं तुम्हाला स्कोर पाहायला मिळतोय तो 29. लगाम या ओव्हरमध्ये लगाम लावली अतुल भोईरने. 4 पहिल्या बॉलमध्ये एकही बाउंड्री आली नाही. 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे देखील आहे. वेग तितकासा नाही, पण अचूक टप्प्यावरती विविधता हे वैशिष्ट्य राहिलंय या गोलंदाजाचं. एक्स्ट्रा कव्हरला बाबा पॅक, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण बघत आहोत. वेगाने बॉल सीमारेषा पार, चौकार.
चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये 26, सेकंड ओव्हरमध्ये 9 धावा अतुलच्या. टोटल स्कोर 35. बॉलिंग मार्क वरती सर्वेश पाटील. खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वयामध्ये व्यावसायिक स्तराचे दरवाजे ठोठावणारा गोलंदाज आहे. नुकतंच आपण जर बघितलं तर SSCC ट्रॉफीमध्ये गावदेवी गावठाण उरण या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती. 35 वरती धाव फलक. बॉलिंग मार्क वरती सर्वेश यार. राईट आर्म राऊंड विकेटने समोर होता, लॉफ केला. ओ भाई, इट्स ओव्हर पॉवर इट. ओपी षटकार. भेट चेंडू आणि बॅटचे झाले आणि थेट मग बॉल गेला लॉंग ऑनचा बाहेर. 41 धावा. अनस्टॉपेबल विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये. डावामधला चौथा षटकार त्याचा बॅटमधून आला. ऑन साइडला पुन्हा अगेन्स्ट स्पिन खेळायचा प्रयत्न. हा रॉंग वन होता, पडला बरोबर बाहेर निघाला. धावफलक 41 वरती जगीत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सर्वेश पाटील. हो, प्लेडाऊनची शक्यता होती. इथे आपण बघत आहोत बॅटची कडा घेऊन बोऱ्यासारखा गरंगळत होता बॉल. यस्टनचा बाजूला. धाव मिळणार नाही. धावफलक 41 वरती. 6 नंतर 2 डॉट. सर्वेश ऑन साइडला पुन्हा एकदा पूल करत असताना वाडिश लॉंग ऑन सीमारेचा पार. आणखी एक धमाका षटकार. तेरा चेंडूंमध्ये 39 वरती नॉट आउट खेळता विशाल भोईर. ग्रेट नॉक. 5 षटकार 1 चौकार आतापर्यंत ज्याचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. 2 डॉट बॉल 2 षटकार सर्वेश पाटीलचा विरुद्ध. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध. अतुलच्या मागच्या षटकामध्ये जरूर न आल्या, पण पहिलं षटक कपिलचं होतं 26. हे षटक आतापर्यंत 12. ओ, फुल टॉस होता. मागे अंपायरचा नो बॉलचा इशारा. कनेक्ट झाला नाही विशालला बॉल. फाईन लेग कव्हर करेल. 1+1 एक्स्ट्रा मिळतात 2 धावा. स्कोर मॉझॉन 49. 49 फ्री टॉन आणि तो फायदा असेल आता हरेश भोईरला. 39 वरती नॉट आउट आहे विशाल भोईर. हरेश दुसऱ्या बाजूने खूप चांगली साथ देतोय. 3 चेंडूंचा सामना त्याने केलाय. त्याच्या बॅट मधून 7 आलेल्या आहेत. वेगाने चाललंय धावफलक म्हसोबा मानेरेचं. कमी गती लॉफ केलाय. पॉज घेऊन डिस्पॅच लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. षटकारासोबत धावफलक 55 वरती. ऑफ स्टंपचा बराच बाहेर आहे. थर्ड मॅन कव्हर करेल. विशाल धावलाय. धावही पूर्ण होते. नो बॉलचा अंपायरचा इशारा. विकेटचा पिचचा बाहेर पडलाय बॉल. धावफलकावरती आपण टोटल स्कोर बघत आहोत तो 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. 39 वरती नॉट आउट विशाल भोईर. 13 वरती नॉट आउट हरेश भोईर. काय बॅटिंग केली आहे. फर्स्ट विकेट साठी पार्टनरशिप आतापर्यंत 57 धावा.
प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. फ्री टॉन. मागे चाललाय बॉल फाईन लेग मध्ये. कव्हर करेल थर्ड मॅन. एक धाव इथे मिळते. फ्रीट वरती जास्त फायदा झाला नाही. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न. धावा फलकावरती 58 धावा. नो लॉस. मसोबा मानेरे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आजपर्यंत मी तरी कोणती प्रीमियर लीग बघितली नाही. नाईट मध्ये पण पाहूयात. तुम्हाला उंबरडे प्रीमियर लीग बघायला मिळू शकते. 2 आलेल्या आहेत विशालचा बॅट मधून. तो पोहोचलाय 41 वरती आणि त्याची टीम पोहोचली आहे सध्या 60 वरती. चांगली बॅटिंग सध्या करतायत विशाल भोईर. हा लेफ्ट हँडर मॉडर्न डे क्रिकेटर आहे. अटॅक तुटून पडला अक्षरशः वाडेकरच्या बॉलिंग युनिट वरती. 5 चेंडूचा अजूनही शिल्लक. 60 धावा धाव फलकावरती आहेत मानेरेच्या. सिद्धू पाटील लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन द फील्डर डीप मध्ये वेगाने बॉल वरती. कॅच ड्रॉप. आजचा दिवस विशालचा आहे. थ्रो इथे नॉन सेकंडला येईल तोपर्यंत धावा मिळतात. 2-2 ने विशाल पोहोचला 43 वरती. मानेरे संघ पोहोचतोय 62 वरती. 4 चेंडूंचा अजूनही शिल्लक. वैदिक कॅच ड्रॉप लगेचच लॉंग ऑफला त्याला सेट करण्यात येते. तिथून लॉंग ऑनला एबी. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. मिड विकेट रिजनला फिल्डर उपस्थित आहेत. प्रणित कडून थोडंसं फंबल. त्याचाही फायदा होईल. धावा मिळतात त्या 2-2 सोबत. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 64. 45 वरती 45 वरती तुम्हाला विशाल भोईर नॉट आउट पाहायला मिळतोय. पाहूया 3 चेंडूंचा काय अजूनही शिल्लक आहे. इंडिव्हिज्युअल अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय का. 45 वरती नॉट आउट सध्या विशाल भोईर. स्टील 3 टू गो. 3 चेंडूंचा काय अजूनही शिल्लक आहे डावामधला. चांगली बॅटिंग. 4 षटकांच्या डावामध्ये 64 जोडलेल्या आहेत पहिल्या ओपनिंग पेअरने. अंपायरचा इशारा येतोय वेळच्या संदर्भात. या छोट्या छोट्या अगदी गोष्टी असतात. हे बऱ्याच वेळा आपण बघतो. शूजच्या लेस सोडल्या जातात पुन्हा त्या बांधल्या जातात. त्या काही लूज झालेल्या नसतात. पण ही सर्व स्ट्रॅटेजी असते. प्लॅनिंग असते. हे सर्व डावपेच तुम्हाला आखावे लागतात टाइम घेण्यासाठी. असं नाही की फक्त विशालने घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या सर्व गोष्टी बघत आलेलो आहोत. वेगवान बॉल लॉंग ऑनला. फिल्डर सीमारेषा पार. पहिलं अर्धशतक. गावदेवी चषक 2023-24 चा पर्वामधलं मानेरेचा विशाल भोईरने ठोकलंय. एकदा बॅट वरती करून प्रेक्षकांचं अभिवादन तर जरूर स्वीकारावं विशाल भोईर. स्कोमॉझॉन 70. लॉफ्ट केलाय. मिस टाइम आहे. लॉंग ऑन ला फिल्डर अतुल चेंडूच्या खाली आणि इथे कॅच आउट. 50 वरती डाव संपला विशाल भोईरचा. 70 ला पहिला धक्का मसोबा मानेरेला. मॅच मध्ये आलाय आणि 3ऱ्या क्रमांकावरती देखील येतोय. टाळ्या तर जरूर वाजतील पॅव्हेलियन मधून. अर्धशतके खेळ सेमी फायनल मध्ये विशाल भोईरने साकारली मसोबा मानेरेसाठी आणि तो येतोय पॅव्हेलियन मध्ये. डावामधला अजून एक चेंडू शिल्लक आहे.
वाडेकर समोर टार्गेट किती सेट करण्यात येईल. सध्या तरी आपण बघत आहोत 70 धावा. या धावा बनवण्याची ताकद वाडेकर मध्ये देखील आहे. पण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या गॅरंटी देऊ शकत नाही. हे वाक्य तितकंच खरं आहे. पाहूयात पण हा डाव कुठपर्यंत संपेल. सध्या तरी 70. लेग स्टंपला बॉल फेकून दिलाय. फिनिशिंग टच ऋषी भोईरचा थेट गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेचा बाहेर. 76 धावा धावफलकावरती. 77चं टार्गेट आहे वाडेकर संघासमोर. गावदेवी चषक 2023-24 उंबरडेचा क्रीडा स्पर्धेचा अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. थँक्यू डीजे. आज खरं तर 2 दिवस उगमने मला आणि या गावदेवी क्रिकेट संघ उंबरडेने आमंत्रित केलं होतं, पण एकच दिवस मी देऊ शकलो. त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीची दिलगिरी व्यक्त करेन. पण आज एका दिवसामध्ये खूप मजा आली. या स्पर्धेमध्ये खूप सुंदर आयोजन आणि खेळ तितकाच प्रत्येक संघाचा दमदार राहिलेला आहे. शेवटची मॅच अजूनही शिल्लक. आपण कुठेही जाऊ नका. मी मात्र आपल्यामधून रजा घेईन. रजा घेण्या अगोदर तुम्हा सर्वांना विसरू नका, गुढीपाडव्याला खरं तर आपल्या नववर्षाची सुरुवात होते, पण इंग्रजी कॅलेंडरनुसार 2024चं आगमन उद्या होईल. या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मी लाख लाख शुभेच्छा आजच देतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि या दुसऱ्या डावाची सुरुवात जशी होईल ऐकूयात पुन्हा एकदा आवाज आज हे गावचा नितीनजी काळन सरांचा. थँक्यू. हॅलो. बारामंडी आपण बदल 40+ ग्रामीण असोसिएशनचे सचिव आहेत. उंबाडे गावचे. त्याला विनंती असं आपल्या शुभ असते करण काळन यांचा सत्कार करतात. त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आज तुम्ही ऐकला. एक अप्रतिम समालोचक. चोवीस बॉलमध्ये बघा करण काळन तुम्ही पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. श्री इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर करण काळन आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे सचिव बाराम भंडारी यांना तुम्ही पाहू शकाल. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील करण. पुढे मॅचच्या दिशेने या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिलं सत्र 76 धावा विशाल भोईरचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं आणि 77 धावांचा पाठलाग करायचा आशिष जोशी येत आहेत पहिलं षटक घेऊन. सेकंडला अतुल आहेत. 2 सेकंडला सिद्धू. पहिला चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऋषी भोईर आहेत तिथे. चांगला चेंडू होता. सिंगलने खातं उघडलं तर ते जय जलेश्वर वाडेकरचं. मात्र सिद्धू पाटील मागच्या 2 मॅचेस आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सिद्धूला मिळालाय. पहिल्या मॅचमध्ये आशिषला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. 1 रन आणि 3 विकेट त्याने घेतले होते. आशिष डान्सिंग डाऊन टू विकेट. थोतावरती नाराज आहे सिद्धू. मोठा फटका यायला हवा होता मात्र आला नाहीये. सिंगलच मिळेल. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. सिंगलने खातं उघडतं. 2 धावा धावपळ. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अतुल भोईरच्या बॅटमधनं येतोय पहिला धमाका षटकार.
सर्वेश पाटील आलेत, अतुल थोडेसे नाराज आहेत कारण फुलटॉस बॉल वरती विकेट मिळाली कारण ऋषी भोईर होते ना डीप मध्ये. त्यामुळे वाकलन संघामध्ये ऋषी भोईर तुम्ही पाहतात, मानेरे संघामध्ये ऋषी भोईर आहेत, तेजस नाहीये संघामध्ये. आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बाबूशेठ पाटील चषक स्पर्धा कव्हर करतात. काली तेजस मानेरे संघामध्ये खेळले नाहीयेत, मात्र बडा येथे सुद्धा त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट आहे नाईट स्पर्धेमध्ये. इथे चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळत आहेत. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सर्वेच इथे खातं उघडलं तर 1 धावसंख्या पुढे सरकले. धापल करावं लागलं त्या 9 धावा सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय कारण की लक्ष या मॅच मध्ये 77. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्ट हँडचा वापर केलाय. इथे सिंगल मिळाले. आशिष जोशी चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. पहिल्या षटकात धावा त्याने खर्च केल्यात फक्त 10. आता चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे 67. 18 चेंडू 67 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अठरा चेंडू 67 धावा अजूनही करायच्या आहेत. विकी जोशी आहेत, आशिष जोशीला पहिला, आता विकी जोशी येत आहेत. 18 बॉल मध्ये 67 रन करायचे. प्रवीण जोशी संघामध्ये आलेत ना, रणनीती वेगळी आहे थोडी टीमची. आपण बऱ्याच सातत्याने ते फिल्डिंग मध्ये बदल करतायत. लहू मात्रे आहेत, अनुभवी खेळाडू तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अनुभवी खेळाडू जेव्हा जेव्हा संघामध्ये असो फायदा होतो. इथेही चांगला चेंडू होता कारण विकी चांगला गोलंदाज. ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा तुम्ही विचार केला तर बेस्ट बॉलर बाईच्या स्वरूपात आले. ग्रामीण प्रीमियर लीग पहिली स्पर्धा पण पहिली निजे ग्राउंडमध्ये त्या बी व्हाईट कार्ड एंट्री जितूरीची निलेश इलेव्हन डोंबिवली संघामध्ये विकीला मिळाली. त्यानंतर विकीने बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. तोच गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. ऋषी भोईर खूप वेगाने आलेत, मात्र झेल ड्रॉप झालाय. धाव एकच घेतली. हर्षल बंटीकडे चेंडू गेल्यानंतर धाव घ्यायची की नाही हाही प्रश्न असतो. तर मी कदाचित सिद्धू धावले नाहीयेत. इकडे धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती कारण 77 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 65 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. दिनेश जाधव एक जबरदस्त स्कोर आहेत उंबाडेचे. 40+ संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना त्यांची निवड झालेली बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांना तुम्ही पाहता. इथे मात्र क्लीन बोल्ड झालेत का हेच पाहणं गरजेचं आहे. आणि फलंदाज श्रीपालचीत झालेत. सिद्धू पाटील पहिल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला होता तो मात्र या मॅच मध्ये लवकर बाद झालाय. राजू भोईर उंबाडेची यांना विनंती असेल या व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत आलेत बॅटिंग करण्यासाठी. चांगली गोलंदाजी मी मगाशीच उल्लेख केला ना, विकी जोशी चांगला गोलंदाज आहे या टीमचा. विकी जोशी आहेत, ऋषी भोईर आहेत, आशिष आहेत, विवेकला तुम्ही पाहतात, हर्षद आहेत, तेजस नाही आहेत संघामध्ये. हरेश भोईरला विसरून कसं चालेल. काल 5 बॉल यॉर्कर एकाच षटकामध्ये. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. आता मात्र मोठे फटक्यांपासून विकी गोलंदाजी मार्कवर.
हाही चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. फक्त आणि फक्त या षटकात धावा खर्च केल्या 3, त्यात एक लेग बाईस. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे ना जय मसोबा मानेरे टीमचं. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 64 धावा या मॅच मध्ये करायच्यात. 10 षटकार, 1 चौकार. विवेक गोलंदाजी करण्यात येत आहेत. 12 बॉलमध्ये 64 रन, 10 षटकार आणि 1 चौकार आता इथून मारावा लागेल जय जलेश्वर वाडेकर टीमच्या प्रशांत आणि सर्वेशला. पहिल्या एक इनिंग मध्ये एकच विकेट गेली होती, इथे 2 विकेट गेले, त्यामुळे धावाही कंपल्सरी करायचे आहेत. विवेक पहिला चेंडू आपण पाहतोय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळत आहेत. ऋषी भोईर खूप वेगाने आलेत, चांगली फिल्डिंग. या अगोदर ऋषीने अतुल भोईरचाही झेल टिपलेला आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 63 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. 11 चेंडू 63. फुलटॉस आहे, झेलची शक्यता आहे. रवीकडनं आज दुसऱ्यांदा झेल ड्रॉप झालाय. सकाळपासून थोडस झेल त्यांना मिळत नाहीये. म्हणजे आता या झेलचा फारसा नुकसानी होणार नाहीये, कारण धावा भरपूर राहिल्यात. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 62, म्हणजे इथून 10 षटकार आले तरी वाडेकर संघ मॅच जिंकू शकत नाहीये. जय मसोबा मानेरे संघ सीझनची सुरुवातच काय केली या संघाने, पहिल्याच एंट्रीमध्ये पहिली फायनल जिंकली. आणि असं म्हटलं ना, सुरुवात चांगली झाली की शेवटी चांगलं होतं. इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र विशाल भोईर आहेत ज्याने या मॅच मध्ये अर्धशतक टोकलंय. त्याने एक सोपा झेल टिपलाय, फलंदाज बाद. मॅच थोडीशी एकतर्फी झाली आहे, त्याचं कारण गोलंदाजी खराब झाली. सिद्धेश भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. ज्यावेळी गोलंदाजी केली, गोलंदाजी खराब झाली या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर संघाचं पण पहिलं षटक कपिलचं पाहिलं. कपिलला 2 दिवसात भरपूर मार पडलाय. कालही त्याची गोलंदाजी खराब झाली, तिथेही त्याने धावा भरपूर खर्च केल्या भाल संघाच्या विरुद्ध. इथे अतुलने 9 दिल्या होत्या, सर्वेशने 23 दिल्या आणि सिद्धूने 18 दिल्या. म्हणजे प्रत्येक गोलंदाज मागला ठरलाय. फक्त अतुलने चांगली गोलंदाजी केली, फलंदाज बाद होईल. सिद्धेश भोईर आल्या पावली माघारी परत. हॅट्रिकच्या उंबरणार आहे गोलंदाज विवेक. सीझन मधला पहिला झेल टिपलाय आणि आता हॅट्रिकच्या उंबरणार आहे. प्रवीण जोशी जॉबला आहे, त्यामुळे प्रत्येक स्पर्धा ते खेळत नाही. तेजसचंही तेच समीकरण आहे. काल नऊने भरपूर विचारलं, तेजस खेळ, एक मॅच तरी खेळ, एक ओव्हर टाक. तर सांगितलं की आता ऑपरेटरच मी आहे आणि मोठी स्पर्धा आहे, बाबूशेठ पाटीलची, ते खेळू शकत नाही, कॅमेरा वर्क सुद्धा नवीन आहेत. त्यामुळे तेजसने सांगितलं खेळणार नाही. प्रेक्षकांना विनंती असेल बघा, हर्षलच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण पडदा सोडायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, पडदा सोडायचा आहे. फुलटॉस आहे, हॅट्रिक बॉल होता, चेंडू हवेत आहे. विवेकने एक सुंदर झेल टिपलाय आणि हॅट्रिक पूर्ण केली आहे या स्पर्धेमध्ये. धन्यवाद डीजे. हे ग्रामीण क्रिकेट आहे,
झेल पकडल्यानंतर स्वप्नील भोईरनेही विवेकचं कौतुक केलं कारण झेल इतका सोपा नव्हता, कठीण झेल होता. गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं भरपूर कठीण असतं. हॅट्रिक पूर्ण केली विवेकने. पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक विशाल भोईरचं खूप काही सांगून गेलं या मॅच मध्ये. कपिलच्या षटकात तरी आपण पाहिलं तर 26 धावा एका षटकामध्ये. नाही, एमबी ट्रॉफी मध्ये आम्ही पाहिलं ना, केतन म्हात्रेने सुद्धा एका षटकात 29 रन दिले होते. तर त्याच केतनला मालिकावीरची बायसिकल काल मिळाली. 156 रन त्याने त्या स्पर्धेत केले आणि 10 विकेट. पडदा सोडतायत ते, अजून त्यांना सुटत नाहीये. त्यांनीच बांधलाय ना, सोडतील ते. बघा सोडला नाही. प्रेक्षक हुशार आहेत कारण प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते. 6 बॉल 62 रन्स करायचे. एकच धाव दिली विवेकने आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 2 धावा दिल्या, माफ करा, विवेकने. विशाल भोईर आले, ज्या विशालने या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं तोच विशाल भोईर. फिरकी गोलंदाज. विशालचा अर्धशतक मला आठवते मुरबी टीमच्या विरुद्ध सुद्धा त्याने अर्धशतक ठोकलं होतं. जर्मन दापोली संघाला सुद्धा मानेरे संघाने छत्रपती शिवाजी महाराज देसाईच्या मैदानात फायनल मध्ये पराभूत केलं होतं विश्वजित म्हात्रेच्या टीमला. नाही बंटी, काळजी घ्या बंटी, कारण की बघा बंटी सातत्याने बैल पकडायला सुद्धा असतात शर्तींच्या मध्ये. विशालचेच भाऊ आहेत. नाही डाय मारू नका कारण की दुखापत होऊ शकते. लहू मात्रेला माहिती नाही खेळाडूंना दुखापत नको आहे कारण की अजून भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच थोडीशी एकतर्फी झाली सेमीफायनलची मॅच. विशाल फिरकी गोलंदाज आहेत. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धाबाई 4 मिळतील. चौकार. चला खेळाडूला विनंती, आपण लवकर या. 4 चेंडूचा खेळ जुनी शिल्लक आहे. 58 धावा करायचे आहेत. बंटी थोडेसे नाराज आहेत. झेल ड्रॉप झाला बंटीकडनं आणि बंटीकडनं झेल फारसा वेळा ड्रॉप होत नाही. फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक रन तिथे मिळाली आणि आता स्ट्रायकेटला की राकेश व्यापारी आलेत. मग राकेश व्यापारीकडे संधी आहे. इथून एखादा षटकार मारला तर पुढच्या मॅच मध्ये लवकरही प्रमोट केलं जाईल. एका 2 षटकार आले तर 3 बॉल आहेत अजूनही. बॉडी लँग्वेज त्यांची खूप चांगली दिसते. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल आणि आता मात्र फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना जय म्हसोबा मानेरे संघ. प्रवीण जोशी आलेत ना संघामध्ये. आता नक्कीच संघ लय मध्ये पुन्हा दिसेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त औपचारिकता उरली आणि आई गावदेवी क्रिकेट संघ उंबाडे आयोजित गावदेवी चषक 2023-24च्या जवळजवळ फायनल मध्ये आता निश्चित झालेला आहे. फक्त औपचारिकता उरले. मानेरा संघ उद्या तुम्हाला या स्पर्धेची फायनल खेळताना दिसेल. हाही चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. अखेर इथे मॅच समाप्त झाली. प्रारंभ आपल्या सुद्धा रजा घेत आहेत. सचिव आहेत ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे. ते मॅच जिंकले जय म्हसोबा मानेरे संघाने. ऋषी भोईर अभिनंदन. आपले राजेश भोईर यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी भोईर यांचे मामा आहेत. संपूर्ण जय म्हसोबा मानेरे संघाला राजेश भोईर यांच्याकडे शुभेच्छा आलेत. लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि जय म्हसोबा मानेरे संघ संपूर्ण टीमला राजेश भोईर SK ट्रॉफीचे प्रमुख आयोजकांनी स्पर्धा तुम्ही बघू शकाल. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 4 आणि 5 जानेवारीला
तब्बल 1.5 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल नवीन वर्षामध्ये. तर या मॅन ऑफ द मॅच विशाल भोईर ज्यांनी या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं. हार्डलक वाडेकर. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. वाडेकर संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करून संघ फायनलमध्ये दाखल झालाय तो जय मसोबा मानेरे आणि विशाल भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.